विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 1.1 संपवलेला. त्याच्यानंतर तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स सांगितलेलं आहे, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय सांगितलेलं आहे, आणि नंतर तुम्हाला टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिन्युएन्सी म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपण आता ट्रुथ टेबलचा अभ्यास करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रुथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. पहिला आहे, आपण ते लिहू. पहिला कसा आहे, आपण त्याचा ट्रुथ टेबल कसं लिहायचं ते तुम्हाला सांगणार आहे. Write the truth table of the following statement. पहला P implication Q and Q implication P. अगोदर आपण कसं घ्यायचं पाहिजे, स्टार्टिंगला P घ्यायचा, नंतर Q घ्यायचा, नंतर छोटा ब्रॅकेट घ्यायची, स्मॉल ब्रॅकेट, P implication Q, नंतर इथं पर्यंतचा ब्रॅकेट घ्यायचा, P implication Q and Q, ठीक आहे. नंतर हे कंप्लीट घ्यायचं, त्याला A मानलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट पूर्ण लिहिलं तरी चालतंय. Let this complete is equal to A मानलं तर चालतं, मग त्याला शेवटी A म्हणू. तर ट्रुथ टेबल आपण पाहणार आहोत. तेव्हा पहिला T आहे, T आहे, Q आहे. दोन स्टेटमेंट आहेत, P आणि Q दोनच दिसतात बघायचे. T F हे दोन्ही टेबल दोन स्टेटमेंट असताना कधीही बदलत नाही, हे लक्षात ठेवा. आता P इम्प्लिकेशन Q आहे. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं पाहणं, दोन्ही सत्य तर सत्य, शेवटचा फॉल्स तर फॉल्स, शेवटचा टी तर टी, दोन्ही एफ असेल तर पाळणं याच्यामध्ये काय असतं, टी असतं. ते इम्प्लिकेशनचा रूल. आता पी इम्प्लिकेशन क्यू या दोन्हीच्या मध्ये, क्यू आणि पी इम्प्लिकेशन क्यू या दोन्हीच्या मध्ये अँड आहे, याच्यामध्ये अँड आहे. अँड म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये काय असतं, दोन्ही सत्य तर सत्य, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, दोन्ही सत्य तर सत्य. इथे काय करायचं, एक जरी फॉल्स तर फॉल्स. आता आपल्याला ए म्हणजे काय बघा, हे कंप्लीट आहे, इथं कंप्लीट, त्याच्यावर इम्प्लिकेशन पी इथं बघायचं अगोदर, नंतर ना पी कडे बघायचं. इथं बघा काय दिसतं बघा तुम्हाला, हे याच्यावरती इम्प्लिकेशन आहे पी वर, म्हणून इथं बघायचं, इथं बघायचं. अगोदर स्टार्टिंगला हे पाहिजे, टी टी असते, इम्प्लिकेशन आहे म्हणून टी टीच असते इम्प्लिकेशन. टी एफ हे बघा, सेकंड स्टेटमेंट एफ आहे म्हणून एफ काय होतं बघा, इम्प्लिकेशन मध्ये टी बघा, लक्षात ठेवा. एफ टीच होतं, टी एफ सेकंड एफ आहे म्हणून टी सेकंड टी, दोन्ही टी असेल तर टी, दोन्ही टी असेल तर टी, सेकंड एफ आहे म्हणून एफ, आणि दोन्ही एफ असेल तर टी आहे. हेच तुमचं ट्रुथ टेबल. सेकंड एक्झाम्पल आहे,
लेट P and negation Q, P and negation Q, double implication P implication Q. म्हणून आता हे सगळं तयार करून घ्यायचं आपल्याला. काय करायचं? P घ्यायचं. P आणि Q दोनच स्टेटमेंट आहे पाहायच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही काय करायचं? P घ्यायचं, Q घ्यायचं, नेगेशन P घ्या, नेगेशन Q. हे कंप्लीटला आपण हे म्हणतो आपण नेगेशन Q. नंतर काय करायचं? P and नेगेशन Q असं घ्यायचं. नंतर काय करायचं? पूर्ण घ्यायचं, P इम्प्लिकेशन Q घ्या. हे दोन्ही कंप्लीट मिळून त्याला काय म्हणलेलं आपण, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये होते टेबल तयार करण्यासाठी, कमीत कमी स्पेस मध्ये आपल्याला टेबल तयार करता येते. पेपरला ट्रूथ टेबल 3 मार्कला विचारतात. छोटा असेल तर, मोठा असेल तर जास्त मार्कला विचारतात. छोटे 3 मार्कला विचारतात. आतापर्यंत विचारलेल्या मध्ये बोर्डात आहे 3 मार्कला ट्रूथ टेबल विचारलेला आहे. टी टी एफ टी एफ इथं नेगेशन करायचं आहे क्यू ची. मग काय होतं? टी चा एफ, एफ चा टी, टी चा एफ, एफ चा टी. कुणाचं नेगेशन केलं आपण? क्यू चं नेगेशन केलं. पण आता दोन्ही मध्ये अँड घ्यायचं. अँड घ्यायचं म्हणजे कंजंक्शनचा नियम वापरायचा आहे. कंजंक्शन मध्ये दोन्ही टी तर टी असतं, एक जरी फाल्स असतं, दोन्ही फाल्स असेल तर फाल्स असतं. हे लक्षात ठेवा. एक फाल्स फाल्स, दोन्ही सत्य सत्य, दोन्ही फाल फाल, एक जरी फाल तर फॉल्स. आता पी इम्प्लिकेशन क्यू करायचे. इम्प्लिकेशनचा नियम मगाशी झालेला, आता याच्यामध्ये झालेला आहे. हेच द्यायचं पी इम्प्लिकेशन क्यू. इथं आहे पी इम्प्लिकेशन क्यू आहे. दोन्ही टी तर इम्प्लिकेशन मध्ये टी असते, पी इम्प्लिकेशन क्यू. शेवटचा फाल्स तर, सेकंड फाल्स तर फाल्स. पहले एफ आहे, नंतर सेकंड टी आहे, टी तर टी. नंतर दोन्ही एफ असेल तर बाळा याच्यामध्ये काय असतं? टी असतं. आता या दोन्हींचा, हे दोन्ही आहे, दोन्ही ब्रॅकेट आहे, त्याच्यामध्ये काय बघा? डबल इम्प्लिकेशन आहे. त्या कंप्लीटला आपण ए मानले, लॉजिकल इक्विव्हॅलंट दाखवून कुठे तेवढं मोठं लिहित बसायचं म्हणून आपण ए मानलेलं आहे. लक्षात ठेवा. दोन्ही पैकी इथं बघा डबल इम्प्लिकेशनचा नियम आहे. एक जरी फाल्स तर फाल्स, एक फाल्स फाल्स, दोन्ही पैकी एक फाल्स फाल्स, दोन्ही पैकी एक फाल्स फाल्स. ऍक्च्युअली काय झालं? पाठीमागे आपण एकदा सांगितलं होतं, एक आपलं सर्व फाल्स म्हणजे ते नंतर आहे पार्ट मी सांगणार आहे. तरी पण हे ट्रूथ टेबल आहे. लास्ट एंट्री जर ट्रू, लास्ट एंट्री जर फाल्स फाल्स असेल तर आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. ट्रू असेल तर टॉटोलॉजी म्हणतो. मिक्स असेल तर ट्रू पण नाही, नायदर ट्रू नॉर फॉल्स असेल तर त्याला काय म्हणतो? कॉन्टिन्युएन्सी म्हणतो. त्यालाच आपण नायदर म्हणतो. हे पण तिन्ही स्टेटमेंटचं स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात त्याला. ते सुद्धा इथं बोल जातं लक्षात. आपण आता नेक्स्ट लेक्चर कडे जाणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहे. एक्झाम्पल नंबर 3. पाहू प्रत्यक्षात काय म्हणतं बघा. एग्जाम्पल है P and Q, P and Q, double implication Q or R, Q or R, P Q R या पद्धतीने 3 स्टेटमेंट आहेत. मग हे काढावं लागेल पहिला. आता 3 स्टेटमेंट आहे. 3 स्टेटमेंट असताना कसं घ्यायचं बघा. सिंपल आहे, काय अवघड नाही आहे.
फक्त समजून घेतलं पाहिजे. आता इथे काय म्हणायचं, लेट म्हणायचं. या कंप्लीटच्या ऐवजी कॅपिटल ए घ्या, बी घ्या, एक्स घ्या, काय वाटेल ते, काही फरक पडत. इथे बघा अगोदर पी घेऊ आपण, त्यानंतर क्यू घेऊ, नंतर आर घेऊ. पी क्यू आर एक आहे बघा स्टेटमेंट. आर असेल तर परत 3 असतील तर त्यावेळी वेगळंच आपल्याला टेबल तयार करावं लागतं. पी अँड क्यू, क्यू और आर हे कंप्लीट. अतिशय सोपं म्हणजे सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं, 4 वेळा टी घ्यायचं, 4 वेळा एफ घ्यायचं. 4 वेळा टी, 4 वेळा एफ. तेव्हा 4 वेळा टी घ्यायचं, टी मध्ये 4 वेळा टी, 4 वेळा एफ, आता इथं 2दा टी 2दा एफ, 2 वेळा टी, 2 वेळा एफ, 2 वेळा टी, 2 वेळा एफ, टी एफ, लास्टचा टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ. पण इथं काय करायचं आपण, पी अँड क्यू मध्ये कंजंक्शनचा नियम वापरायचा. दोन्ही सत्य सत्य, दोन्ही सत्य सत्य. एक जरी फाल्स तर बाळा याच्यामध्ये कंजंक्शन मध्ये फाल्स असतं. दोन्हीपैकी एक जरी फाल्स तर फाल्स. फाल्स इथं फाल्स, दोन्ही फाल्स तर फाल्स, सगळं फाल्स. फाल्स आलं, फाल्स इथं फाल्स, इथं फाल्स, इथं फाल्स. लक्ष द्या, दोन्ही सत्य सत्य, दोन सत्य सत्य. एक जरी फाल्स तर फाल्स, दोन्हीपैकी एक फाल्स 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 फाल्स. तर क्यू और आर आहे, दोन्ही नंतरचे दोन बघायचं. डिस्टिंक्शन मध्ये काय बघा, दोन्ही सत्य तर सत्य, एक जरी सत्य तर सत्य, सत्य सत्य, एक सत्य सत्य. दोन्ही फाल्स असेल तर बाळा याच्यामध्ये काय असतं, फाल्स असतं. सत्य सत्य सत्य, 3 वेळा सत्य सत्य सत्य. दोन्ही फाल्स असेल तर बाळा त्याच्यामध्ये काय असतं, फाल्सच असतं डिस्टिंक्शन मध्ये. लक्षात ठेवा. आता हा मोठा आहे, हा या दोन्हींच्या मध्ये डबल ऍप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सिंपल आहे ते, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर येतच, काय अडचण. दोन्ही टी असेल तर बाळा काय असतं, याच्यामध्ये टी असतं. दोन्ही टी तर टी डबल ऍप्लिकेशन मध्ये. एक जरी फाल्स तर फाल्स 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 फाल्स, सर्व फाल्स. एक जरी फाल्स तर फाल्स, फाल्स 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 फाल्स. या पद्धतीने आपल्याला टेबल लिहायचं आहे. या पद्धतीने सोडवता तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळेल, हे लक्षात ठेवा. आता आपण प्रॉब्लेम नंबर 3 कडे जाऊ. प्रॉब्लेम नंबर 3 झाल्यानंतर, 1 झाला, 2 झाला, तिसरा झाला. आता 4 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे. 4 कसा आहे बघा, त्याला मी डायरेक्ट दिल्यानंतर इथंच लेट म्हणतो आपण आन्सर. बघ क्वेश्चन कसं असतं आणि त्याचा आन्सर कसं असतं. निगेशन ब्रॅकेट मध्ये क्यू अँड आर ब्रॅकेट कंप्लीट असं आहे. तर आपण पी क्यू आर तिन्ही स्टेटमेंट दिलेले आपल्याला इथं. मग आपण लेट म्हणायचं, लेट इथंच कन्सिडर करून घ्यायचा. ए घ्या, बी घ्या, काय पण घ्या, काय अडचण नाही. ट्रुथ टेबल आपल्याला पाहायचं आहे तर अगोदर पी, नंतर क्यू, नंतर आर.
पी क्यू आर तिन्ही आहे इथे स्टेटमेंट. मग त्यावेळी काय करायचं बघा बाळांनो, आता पी क्यू आर झालं. आता क्यू अँड आर नंतर नेगेशन क्यू अँड आर. परत हे कंप्लीटच्या ऐवजी काय घेतो आपण ए. सेम मला सारखंच टोटल आपल्याला 10 प्रॉब्लेम घ्यायचे. एकदम सिंपल आहे. ट्रुथ टेबल अवघड नाही. इझिली मार्क मेथड मार्क. एकदा ट्रुथ टेबल समजले की तुम्हाला समजेल. मला म्हणता 4 वेळा टी. मला सांगत जसं आपण थर्ड नंबरला घेतलं तसं इथे काय घ्यायचं 4 नंबरला घ्यायचं. फॉल्स 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 फॉल्स. 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. इथे दोनदा टी दोनदा या 2 वेळा टी 2 वेळा फॉल्स. इथे काय करायचं बघा एकदा टी या अल्टरनेट चेंज करत जायचं. टी या टी या टी या टी या. मग अशा क्यू अँड आर बघायचं. तर पाठीमागे केलेलं पी अँड क्यू केलं होतं. तर पी अँड आर करायचं. क्यू अँड आर बघायचं. क्यू अँड आर करायचं आपल्याला. कंजंक्शन मध्ये तुम्हाला माहित आहे दोन्ही सत्य तर सत्य असतात. दोन्ही टी तर टी. एक जरी फॉल्स असेल तर दोन्हीपैकी फॉल्स असतं. दोन्हीपैकी एक फॉल्स फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स. दोन्ही सत्य सत्य. एक जरी फॉल्स तर फॉल्स. एक फॉल्स फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स. हे कंजंक्शनचा नियम आहे. आता याचं निगेशन करायचं आहे. टी चं काय होतं बाळांनो एफ होतंय. एफ ची काय होतं टी होतंय. टी टी एफ टी टी टी. आता आपण या दोन्हींच्या मध्ये पी इम्प्लिकेशन नेगेशन क्यू अँड आर याच्यावरती इम्प्लिकेशन आहे. व्यवस्थित आपण लक्ष ठेवून इथे बोर्ड ठेवा वाटल्यास असा. टी एफ पहिला पी आहे नंतर नेगेशन क्यू अँड आर आहे. दोन्हींच्या मध्ये इम्प्लिकेशन आहे. शेवटचा फॉल्स तर फॉल्स. दोन्ही टी तर टी. दोन्ही टी तर टी. दोन्ही टी तर टी. दोन्ही फॉल्स तरी पण टी. एक जरी पहिला फॉल्स आहे नंतर टी आहे टी. पहिला फॉल्स आहे नंतर टी. सेकंड स्टेटमेंट वर डिपेंड असतं. इम्प्लिकेशन डिपेंड्स ऑन सेकंड स्टेटमेंट. पहिला फॉल्स आहे नंतर टी तर टी. फॉल्स आहे शेवटचा टी आहे तर टी. या पद्धतीने तुम्हाला सोडवलं तर 3 पैकी 3 मार्क मिळणार. हे झालं 4 नंबर. आता 5 नंबरचा प्रॉब्लेम मी घेणार आहे. मी इथे लिहिणार आहे बोर्डवरती. काय बघा 5 नंबर. नेगेशन ऑफ पी. नेगेशन ऑफ पी अँड ब्रॅकेट मध्ये नेगेशन क्यू नेगेशन पी. पी और नेगेशन क्यू अँड परत क्यू. ही आहे किती नंबरची 5 नंबरची आहे. त्याच्यामध्ये पी आणि क्यू दोनच आहे बा. नेगेशन पी आहे अँड पी और नेगेशन क्यू अँड क्यू असं आहे. तर आपल्याला हे एवढं मोठं टेबल लागत नाही. त्याला पी क्यू दोनच लागतात. आता काय करा पी घ्या क्यू घ्या आणि नंतर बघा नेगेशन पी छोटे छोटे ब्रॅकेट उचलत जायचा. याच्यातला पी और आता क्यू पण पाहिजे नेगेशन. आपल्या इथं आहे नेगेशन क्यू. नेगेशन क्यू घ्या. मग नंतर ना छोटा ब्रॅकेट पी और नेगेशन क्यू. नंतर बडा ब्रॅकेट
P or negation Q and Q नंतर complete let this complete is equal to A मान त्याला A शेवट ओके मग आपण आता हळूच सोडवायला चालू करू दोनच स्टेटमेंट असल्यामुळे टेबल काय जास्त मोठा होणार नाही छोटा टेबल होईल अतिशय सुंदर आणि सोपा प्रॉब्लेम आहे दिसायला मोठं दिसतं तसं काय नाही दोन स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये टी टी एफ एफ ठीक आहे बदलत नाही टी एफ टी एफ निगेशन करायच्या वेळा निगेशन पी म्हणजे टी टी चं काय होतंय एफ 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 चं काय होतंय टी टी निगेशन क्यू चा अगोदर टी चा एफ होतंय एफ चा टी होतंय टी चा एफ एफ चा टी ओके मग आपल्याला याचा ह्याच्यावरती कशावरती बघा हा निगेशन पी इथं लागणार आहे आता काय केलं आपण इथं निगेशन पी काढलं निगेशन क्यू काढलं आता हे बघायचं आता बरोबर लक्ष देऊन आता काय करायचं आपण बरोबर लक्ष देऊन काय करायचं पी आणि काय करायचं तुम्ही पी और नेगेशन क्यू बघायचं पी और नेगेशन क्यू बोट ठेवा कुठं तरी इकडं बाजूला वगैरे ठेवायचं नाही एक इथं डिस्जंक्शन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतं डिस्जंक्शन तुम्हाला सर्वांना माहित आहे एक जरी सत्य सत्य दोन्ही सत्य सत्य दोन्ही फाल्स फाल्स बघा बरोबर बोट ठेवायचा एक जरी सत्य तर सत्य ह्या दोन्हींच्या मध्ये नेगेशन पी अँड हा कंप्लीट आता नेगेशन पी बघायचं हे कंप्लीट टर्म बघायचं कुठं काढलं बघा आपण नेगेशन पी अँड कंप्लीट टर्म हे कंप्लीट टर्म अगोदर काढावं लागेल पी और नेगेशन क्यू अँड क्यू पी और नेगेशन क्यू येत आहे अँड क्यू येत आहे बघा याच्यामध्ये अँड घ्यायचं आपल्याला अँड यायचं दोन्ही सत्य सत्य फाल्स हे बघा ट्रू फाल्स 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 कारण का अँड आहे ट्रू फाल्स 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 कारण का तुम्हाला माहित आहे हे आहे अँड क्यू आहे दोन्ही पैकी दोन्ही सत्य तर सत्य एक जरी फाल्स तर फाल्स कंजंक्शन मध्ये एक फाल्स तर फाल्स एक फाल्स तर फाल्स आता शेवटचा राहिला एक कॉलम या कंप्लीटचा हे बघा निगेशन पी चा या कंप्लीट ब्रॅकेट इथे बघा हे कंप्लीट ब्रॅकेट आणि निगेशन पी घ्यायचं आपल्याला हे दोन्ही घ्यायचे आणि दोन्हींच्या मध्ये कसं